आज नंदनवन झोपडपट्टी गल्ली नंबर 1 मध्ये राहणारे आनंद शेट्टी हे चहा नाश्त्याचा ठेला चालवतात. आज सकाळी 7 वाजताच्या दरम्यान त्यांनी ठेला चालू करण्यासाठी घरातील साहित्य आणून ठेल्यावर ठेवत होते. त्यावेळेला त्या ठिकाणी आरोपी रजत मेश्राम हा त्याच्या हातामध्ये कात्रीसारखे धारदार हत्यार घेऊन तिथे गेला आणि त्यांच्याकडून पैशाची मागणी केली. तक्रारदारांनी पैसे देण्यास नकार दिल्यामुळे आरोपीने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर ज्यावेळेला आरोपीला समजले की तक्रारदार हा पैसे देणारच नाही आहे, त्यावेळेला आरोपीने त्यांच्यावरती कात्रीसारख्या दिसणाऱ्या हत्याराने वार केला. तो वार चुकवत असताना त्यांच्या गालाला तो वार लागला आणि त्यामध्ये ते जखमी झाले. त्यानंतर आरोपीने पुन्हा त्यांच्यावरती 2-3 वार केलेले आहेत. त्यातील एक वार गळ्याजवळ आणि एक वार छातीला आणि 2 वार गालावरती लागलेले आहेत. आरोपीचे नाव रजत मेश्राम आहे. आरोपी सध्या काय कामधंदा करत नाही आणि आरोपीवरती 2019 साली भादवी कलम 376+ पोक्सो असा गुन्हा दाखल आहे आणि 2020 साली एक जुगाराचा गुन्हा त्याच्यावर दाखल आहे. तक्रारदार आनंद शेट्टी यांना मारहाण करीत असताना शेजारीच असलेले भैसारे नावाचे इसम त्यांना वाचवण्यासाठी गेले असता "तू बीच में क्यों आता है" म्हणून आरोपीने त्यांच्यावर देखील वार केला. तर तो त्यांच्या डोक्याच्या मागील बाजूस लागलेला आहे. दोघेही मेडिकलमध्ये उपचार घेत आहेत. तर सदरची तक्रार पोलीस स्टेशनला प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ पावले उचलून आरोपीला ताब्यात घेतलेला आहे. पुढील प्रोसेस चालू आहे.